रथसप्तमी 2026 रथसप्तमीचा शुभमुहूर्त, पूजाविधी, महत्त्व आणि कथा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा, तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. रथसप्तमी 2026 ही रविवारी 25 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. ही तिथी हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीवर आधारित आहे, ज्याला रथसप्तमी, माघ सप्तमी, भानुसप्तमी, अचला सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी असंही म्हणतात. सप्तमी तिथी 24 जानेवारी 2026 रोजी रात्री 12:39 सुरू होईल आणि 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:10 संपेल. उदयतिथी सूर्याच्या आधारावर असल्याने मुख्य दिवस 25 जानेवारी हाच मानला जातो. वाराणसीमध्ये रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा नदीत अरुणोदय काळात स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. हजारो भक्त गंगा घाटावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देतात. काशीतील सूर्यकुंड किंवा दशाश्वमेध घाट येथे मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा होते. येथे सूर्यमंदिरात विशेष पूजा आणि हवन केले जाते. काशीमध्ये या दिवशी सूर्यदेवाच्या जन्माची कथा सांगितली जाते आणि दानपुण्य केले जाते. काशीमध्ये रथसप्तमीला सूर्यजयंती म्हणूनही साजरी केली जाते. स्नान मुहूर्त सकाळी 5:26 सुरू होईल ते 7:13 संपेल. हा मुहूर्त सुमारे 1 तास 47 मिनिटं. हा काळ अत्यंत शुभ आहे, कारण यात स्नान केल्याने सर्व रोग दूर होतात. सूर्याला अर्घ्य देण्याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 7:13. या मुहूर्तावर सूर्याला अर्घ्य देणे अत्यंत शुभ मानले जाते. रथसप्तमीची पूजाविधी: सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ स्नान करा. लाल किंवा पिवळ्या रंगाची कपडे परिधान करावी. पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवाची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवावे. तांब्याच्या लोट्यात पाणी, अक्षता, हळदी कुंकू, लाल फुले घेऊन सूर्याला अर्घ्य द्या. पाणी सूर्याकडे ओतताना 12 आदित्यांची नावे घ्या किंवा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचं पठण करा किंवा आदित्य हृदय स्तोत्र, सूर्याष्टक, सूर्यकवच किंवा सूर्यचालिसा यांचे पठण करावे. तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती, लाल फुले, फळे, मिठाई अर्पण करा. रांगोळीने सूर्याचं आणि रथाचं चित्र काढून पूजा करा. व्रत किंवा उपवास ठेवा. गरिबांना गूळ, तांदूळ, तांबे, लाल कपडे, गहू किंवा दुसरं कोणतेही धान्य दान करा. रथसप्तमीचं महत्त्व: रथसप्तमीला सूर्यदेवाचा जन्म म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्याच्या रथावर बसून उत्तरायणाकडे प्रवेश करतात. म्हणूनच हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो असे मानले जाते. पूजा केल्याने आरोग्य, दीर्घायुष्य, यश, संपत्ती आणि पापांचा नाश होतो. विशेषतः त्वचारोग, डोळ्यांचे विकार, रक्तविकार दूर होतात. आदित्य स्तोत्र याचे पठण केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. रामायणात श्रीरामांना वशिष्ठ ऋषींनी हे स्तोत्र सांगितले होते. दान पुण्यासाठी सूर्यग्रहणाइतकेच शुभ मानले जाते. रथसप्तमी कथा: श्रीकृष्णांचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता. एकदा दुर्वासा ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते. दुर्वासा ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. दुर्वासा ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते. ते बघून शांब त्यांच्यावर हसला. हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, तुझे शरीर कुष्ठरोगी होईल. आणि ते तसेच घडले. शांबला अनेक वैद्यांनी चिकित्सा केली, पण फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा मानून शांब यांनी सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला. म्हणून तुम्हाला सुद्धा कुणाला स्किनचे आजार असतील तर तुम्ही सुद्धा सूर्य आराधना किंवा सूर्याला अर्घ्य देऊ शकता. त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी फायदा मिळतो. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.